तुम्हाला वाटत असेल आता काळी कचरा वेचला, कलिंगड लावलं, खरबुजा लावले, तर आता हा झाड कशासाठी? तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. त्याचं काय आहे, कलिंगडाचं किंवा खरबुजाचं परागीकरण करणे खूप आवश्यक राहते. फळाची संख्या जर वाढवायची असेल तर मधमाशा ह्या येणे गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी हा उपाय चालू आहे. बघा, टोपल्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे. गूळ आधीच कालच केला होता त्यांनी, पण मी काल आले नव्हते शेतात, त्याच्यामुळे व्हिडिओ काही घेतला नाही. तर बघा, याच्यामध्ये टोपल्यामध्ये गूळ आहे. गुळाचं पाणी केलं आणि त्याच्यामध्ये विलायची टाकली, जेणेकरून मधमाशा येऊन परागीकरण झालं पाहिजे. त्याच्यासाठी हे गुळाचं पाणी करून राहिलो. गेल्या वर्षी पण आम्ही शेतामध्ये असंच गुळाचं पाणी केलं होतं आणि मोहरीचे पण भरपूर झाडं होते, त्याच्यामुळं त्या फुलावर येत होत्या मधमाशा. पण या टरबुजाच्या आणि खरबुजाच्या प्लॉटला वेळ झाला आणि ते जे मोहरीचे झाडं होते ते सुकून म्हणजे वाळले, शेंगा आल्या होत्या त्याला आणि ते वाळले. म्हणून हा साधा उपाय करतो. गेल्या वर्षी पण केला होता आम्ही, गुळाचं पाणी केलं होतं, त्याच्यामुळे मधमाशा येत होत्या गोड्याने आणि मग छान मस्त प्लॉट बनला होता आमचा टरबुजाचा. आणि आता यावर्षी तर खरबुजा पण आहेत. तर मधमाशा येऊन परागीकरण व्हावं आणि टरबुजाची संख्या वाढावी किंवा फळाची संख्या वाढावी, याच्यासाठी आम्ही हा घरगुती उपाय करत आहोत. आणि जे माझे शेतकरी बांधव कलिंगडाची लागवड करत असतील ते पण घरगुती उपाय करतात का, ते मला कमेंट करून नक्की सांगा.